नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. चला तर मग बघा आमच्याकडे पाऊस कसा चालू आहे. हे पावसाचं वातावरण आणि त्याच्यामध्ये गरमागरम मिसळ करण्याचा बेत आहे आज आमचा. चला तर मग आज बनवू मिसळ. सगळ्यात आधी 2 चमचे तेल घालून मटकी फ्राय करून घेऊ. अर्धा चमचा हळद टाकू. दहा 15 मिनिटं ही मटकी उकळून घेऊ. आपली मटकी शिजत आहे तोपर्यंत मसाला तयार करून घेऊ आपण. खोबरं थोडं फ्राय करू. त्याच्यामध्ये थोडं धन घालू, थोडं जिरं, त्याच्यामध्येच कांदा टाकू. कांदा चांगला फ्राय होऊन घेऊ. कांदा फ्राय वेगळा आपण आलं आणि लसूण टाकू आणि थोडं टमॅटो. कढई गरम करून घेतलेली मी. अंदाजानुसार तेल घालायचं. फोडणीला कढीपत्ता, थोडी हळद, अंदाजानुसार घरचा मसाला, गोडा मसाला, कांदा लसूण मसाला, कांदा मसाला थोडा जास्त घेतलेला आहे आपण. मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला मसाला.
मसाला चांगला फ्राय करून घेऊ आता आपण. मिसळ मसाला टाकून घेऊ आपण. आपला मसाला चांगला परतलेला आहे. ही उकळलेली मटकी आपण घालून घेऊ. आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं पाणी. चवीनुसार मीठ टाकू. थोडी कोथिंबीर. एक उकळी काढून घेऊ आपण याला. हे पहा आपल्या मिसळला बारीक गॅसवरती किती छान कट आलेला आहे. तरी पण चांगली आलेली आहे. पाच मिनिटं आपण छान असे उकळ काढून घेऊ. हे पहा आपल्या मिसळला किती छान कट आलेला आहे. आपण आता प्लेटिंग करू आपण. तर हे बघा आपली मिसळ रेडी आहे. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.